चुकीचं काम करणार नाहीत, खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे। भाजपसोबत गेल्यास कारवाई थांबणार का, फडणवीसांना विचारा, असं सुद्धा संजय राऊत म्हणालेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांनी भाजपसमोर गुडघे टेकले, पण कितीही कारवाया केल्या तरी आम्ही झुकणार नाही, असं संजय राऊतांचा स्पष्ट पवित्रा आहे। आम्ही तुमच्या समोर घुटणे टेकणार नाही, गुडघे टेकणार नाही, रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं। जर त्यांच्यावर कारवाई थांबवायची असेल तर रोहित पवारांनी भाजपात जायला पाहिजे, काय करायला पाहिजे सांगावं त्या फडणवीसांनी की रोहित पवार भाजपात त्या कारवाई थांबवतो। रोहित पवार जाणार नाहीत, कुठेच जाणार नाहीत, ते आपल्या आजोबांबरोबर ठामपणे उभे आहेत, जसं आम्ही आहोत। रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू, अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली, त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात पळून गेले। प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली, इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीने दाखवले, ते भाजपात गेले, कारवाई थांबली। हसन मुश्रीफ काय झालं, अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या। पण आमच्यासारखे लोक, अनिल देशमुख असतील, मी असेन, रोहित पवार असतील, अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी, ते आपल्या पुढे नतमस्तक व्हायला, आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत, कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत, हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची, 2-4 लोकसभेच्या जागांसाठी। डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे, ते काय जोर लावणार व्यापाऱ्यांपुढे, ते हिम्मत आहे जोर लावायची, जोर लावून दाखवावा, जोर लावून दाखवावा। आम्ही स्वाभिमानी होतो, आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी, तुम्ही भांडी घासत बसा त्यांची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।